नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आहे रविवार दिनांक 14 जून 2026। मित्रांनो, आज राज्यामध्ये पावसाची परिस्थिती कशी असणार आहे, कोणत्या भागामध्ये पावसाचा जोर वाढलेला ते कोणत्या भागामध्ये कमी झालेला ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर आढावा घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे मित्रांनो, तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही, त्यामुळे तुम्हाला विनंती तुम्ही आपल्या चॅनलला डिजिटल शेतकरी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक देखील नक्की करा। तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणावरून पाहताय ते देखील आपल्या कमेंटमध्ये नक्की कळवा। तुमच्या भागात पाऊस झाला असेल तरी देखील आपल्या कमेंटमध्ये नक्की कळवा। तर मित्रांनो, आज आहे रविवार दिनांक 14 जून 2026। आज मित्रांनो या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र व विदर्भामध्ये पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळतो। आपण स्क्रीनवरती बघताय नगर जिल्ह्यामध्ये देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। मित्रांनो, नगर, जुन्नर या ठिकाणी, श्रीरामपूर, वैजापूर, इगतपुरी, नाशिक या ठिकाणी, खेड, पुणे, दौंड, बारामती, तसेच इंदापूर, करमाळा, जामखेड मित्रांनो, तसेच वडूज, विटा, कराड या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। पुणे जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो आपल्याला मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे की दुपारी व रात्री 6च्या नंतर पाहायला मिळते। सांगली, सातारा, कोल्हापूर या तीनही जिल्ह्यामध्ये मित्रांनो सर्वत्रच आपल्याला मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळणार आहे। तसेच मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळतोय। सावंतवाडी, राजापूर या भागामध्ये अक्षरशः मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे दुपारनंतर व रात्रीच्या दरम्यान पाहायला मिळत आहे। तर मित्रांनो, मुंबई व आसपासच्या परिसरामध्ये देखील आपल्याला पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळतोय। मुंबई, कल्याण, डोंबिवली, ठाणे, पालघर या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळणार आहे। एकंदरीत मित्रांनो, पश्चिम महाराष्ट्र व कोकणपट्टीच्या दरम्यान संपूर्णच भागामध्ये आपला भाग बदलत मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळतोय। मराठवाड्यामध्ये जर विचार केला तर मित्रांनो मराठवाड्यामध्ये पूर्णपणे पावसाचा जोर कमी झालेला आहे। काही ठिकाणीच आपल्या तुरळक भागामध्ये स्थानिक वातावरण तयार होऊन हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो, परंतु मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यामध्ये मित्रांनो या ठिकाणी पावसाचा जोर हा कमी झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे। तसंच विदर्भामध्ये मित्रांनो भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली याच जिल्ह्यामध्ये जास्त करून मित्रांनो आपल्याला पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळतोय। उर्वरित या ठिकाणी अमरावती असेल, यवतमाळ, वाशिम या जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाचा जोर पाहायला मिळत नाही। या ठिकाणी पावसाचा जोर हा कमीच असणार आहे। आपण स्क्रीनवरती बघताय या ठिकाणी भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा तसेच चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यामध्ये भाग बदलत मित्रांनो मुसळधार स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर व रात्रीच्या दरम्यान पाहायला मिळत आहे। तर मित्रांनो, जळगाव, नंदुरबार, धुळे या जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर आपल्याला पाहायला मिळत नाही। या ठिकाणी सुद्धा आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस तुरळक ठिकाणीच पाहायला मिळतोय, त्यामुळे या भागामध्ये देखील पावसाचा जोर हा कमीच असणार आहे। एकंदरीत जर मित्रांनो आज 14 तारखेचा संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर विदर्भामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, नगर व कोकणपट्टीमध्ये रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग याच भागामध्ये याच जिल्ह्यामध्ये आपल्याला जोरदार पाऊस पाहायला मिळतोय। तर उर्वरित महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये हवामान ढगाळ आहे, परंतु स्थानिक वातावरण तयार होऊन तुरळक ठिकाणीच हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे। मित्रांनो, हवामानामध्ये अचानक बदल होत असतात। आपण आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक नक्की करा। मित्रांनो, धन्यवाद।